ओके, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला तर शेअर करून घ्या. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल जसं की आपलं बीटमार्क आणि शेक इफेक्ट सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला हायलाइट मोशनला ओपन करायचं. मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला सर्वात अगोदर आपला बीटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करून घेतलाच असेल तर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही बीटमार्क एकदम छान अशा पद्धतीने दिसूनच जाईल. तर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोटोज वगैरे ऑलरेडी ॲड करून दिले मित्रांनो. इथं काही 2-3 फोटो वगैरे ॲड करण्यासाठी मग आपला अशा प्रकारे याचा मग आपला 6.24च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून याचं. मग सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करायचा. आणखीन आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे 9.2च्या बीटला याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मग मित्रांनो मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला फोटोला ॲड करून घ्यायचं. मग सेकंड बीटला जायचं, पुढचा पार्ट कट करून घेऊन 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं प्रेस करायचं फोटोच्या राईट साईडला. मग आपला अशा प्रकारे ठेवायचं. मग आपला आणखी इथे एक फोटो आहे, ह्या फोटोला प्रेस करायचं. मग आपल्या ग्रुपच्या खाली ठेवायचं. मग ठेवल्यानंतर मग आपला इकडले जे काही बाकीचे फोटो आहे, जसे की आपला फोटो वगैरे कन्वर्ट करून घ्यायचं. फोटोला कन्वर्ट करून घेण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसतील. जसं की मी आपला गर्लची फोटो वगैरे यूज केला. मग आपला फोटो चेंज करून घेण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करून चेंज करून घ्यायचं. जसं की आपला बॉयची फोटो चेंज करून घेतला. मग आपला अशा प्रकारे पुढे यायचं. पुढे आल्यानंतर मग आपला इथं बॉयची फोटो चेंज करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपलं बाकीचे जे काय पुढे 3 ग्रुप दिसतील. मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. केल्यानंतर मग आपलं जर तुमची फोटो असेल त्या फोटोवरती क्लिक करून या फोटोला डिलीट करायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा. मग लास्ट पण ओढून घ्यायचं. फोटोला ओढून घेतल्यानंतर प्रेस करायचं, खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर जर लहान मोठे असं फोटो असेल फोटोवरती क्लिक करून मोबाईल ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट पण करून घेऊ शकतो, जसं मी सेट करायचं त्या स्टेपमध्ये. मग आपल्या ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग कॉपी लेअरवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जसं की आपला ग्रुपमध्ये फोटो वेगवेगळे ॲड करण्यासाठी आपला चांगलं जाईल. मग आपला अशा प्रकारे ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती जायचं. मग या फोटोवरती क्लिक करून या फोटोला डिलीट करायचं. मग आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर करून घेऊन आपला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं सेट झालेले दिसून जाईल. मग आपला बॅक जायचं. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुप दिसेल मित्रांनो. ह्या 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं. फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे काही आपलं इथे एक फोटो आहे. फोटोवरती जसं की आपला अशा प्रकारे बिचातले एक फोटो, त्याला इफेक्ट लावण्यासाठी मग आपला इथून बॅक जायचं. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून मग आपला बॅक जायचा. आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का आपण फोटो आता ॲड केलेले आहे, जसं की आपल्या दोन्ही ग्रुपच्या मध्ये फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला आणखीन आपला 3 ग्रुप दिसेल. मग फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारे फोटो असेल, फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटो ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट केल्यानंतर मित्रांनो फोटोवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखी मोबाईल ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शन अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं. जसं मी मोठी करून सेट करायचं त्या सिस्टममध्ये मोठी करून घ्यायचं. मग आपला फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे
मग आपल्या सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती जायचं, या फोटोला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर प्लस सेकंडवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर करून प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. जसं की मी जसं करत आहे त्याच सिस्टममध्ये जे आणखी एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये पण फोटो ॲड करून घ्या. मग आपला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी इथे एक फोटोला इफेक्ट्स ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला लास्टचा जे का सेकंड फोटो आहे जसं की आपला लास्टपर्यंत जायचा आल्यानंतर मग आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग जे का उरलेली लास्टची फोटो आहे फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे तुमच्या आवडीची कोणतीही फोटो जसं की आपण गर्लची फोटो बॉयची फोटो दोन्ही पण व्हिडिओ बनवून दिलेले मित्रांनो. आपला बॉयची फोटोला सिलेक्ट करायचं. मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर एकदम छान अशा पद्धतीनं व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. मग आपण एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.